हाय फ्रेंड्स, नमस्कार. समर्थ अकॅडमी भंडारामध्ये मी मुंडे सर तुमच्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. आज आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र पोलीस भरती 2024-25 ठाणे शहर मैदानी चाचणीचा कट ऑफ म्हणजेच मागील वर्षीचा म्हणजे 2022-23च्या भरतीचा मैदानी चाचणीचा कट ऑफ कास्ट वाईज समांतर आरक्षणानुसार किती लागला होता, तसंच या वर्षीचा मैदानी चाचणीचा कट ऑफ किती लागेल याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप करू नका. जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर सोबतचा बेल आयकॉन दाबा, जेणेकरून लवकरात लवकर नवीन अपडेट्स तुमच्या समोर येत राहतील. पुढे जे मी PDF दाखवणार आहे, या PDF सर्व आपलं टेलिग्राम चॅनल समर्थ अकॅडमी भंडारा इथं उपलब्ध आहेत, ज्याची लिंक पिन कॉमेंटमध्ये आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. इथून तुम्ही असणारे टेलिग्राम चॅनल जॉईन करून घेऊ शकता. चला व्हिडिओला सुरुवात करूयात. बघा, हे गेल्या वर्षीच्या असणाऱ्या जागा आहेत. टोटल असणारे इथं तुम्ही पाहू शकता 666 जागा होत्या 2022-23चा. मग 2022-23ला 666 जागा असताना कट ऑफ कसा लागला होता कास्ट वाईज पण बघा. इथं एसटीला मागच्या वर्षी एकही नव्हती, NTDला एकही नव्हती, बाकी सगळ्या कास्टला जागा होत्या. मग यासाठी असणारा गेल्या वर्षी कट ऑफ कसा लागला होता ते आपण असणार आता पाहूयात. तर बघा, हा असणारा ऑफिशियल असणाऱ्या PDF मधून मी बनवलेला कट ऑफ आहे. तर हा कसा लागला होता, कास्ट वाईज असणारं समांतर आरक्षणानुसार सर्व गोष्टी याच्यामध्ये समाविष्ट आहेत. तर ओपन जनरलचा 41 मार्कावर लागलेला होता या ठिकाणी. ओपन फिमेल 39 मार्कावर होता. ओपन स्पोर्ट्स पर्सन 36, ओपन प्रकल्पग्रस्त 38, ओपन भूकंपग्रस्त 36 मार्कावर लागले होता. आता पुढं ओपन एक्समॅन 39 मार्क, ओपन पोलीस बॉईज म्हणजे पोलीस चाइल्ड म्हणजे पोलीस पाल्य 25 मार्कावर होता. ओपन होमगार्ड 41 मार्कावर, ओपन अनाथ 28 मार्कावर लागलेला होता. पुढची कॅटेगरी मागच्या वेळेसची SC जनरल 34 मार्क असणारे जनरलचा लागलेला होता. SC फिमेल 32, SC स्पोर्ट्स पर्सन 28, SC प्रकल्पग्रस्त 26, SC भूकंपग्रस्त 32, SC एक्समॅन 28 आणि SC होमगार्ड या ठिकाणी 32 मार्कावर लागलेला होता. पुढं असणार पाहूयात पुढची कॅटेगरी. VJA जनरलचा 40 मार्कावर होता VJAचा, आणि फिमेल VJA फिमेल 35 मार्कावर लागलेला होता. पुढची कॅटेगरी पाहूयात. NTB कॅटेगरी जनरल 34 मार्कावर लागलेला होता. NTB फिमेल 33 मार्कावर होता. NTB स्पोर्ट्स पर्सन 30, NTB प्रकल्पग्रस्त 32 मार्क, NTB होमगार्ड 36 मार्कावर लागलेला होता. पुढची कॅटेगरी बघा. NTC जनरलचा कट ऑफ 40 मार्कावर लागलेला होता. NTC फिमेल 35 मार्क, NTC स्पोर्ट्स पर्सन 26, NTC एक्समॅन 26, NTC होमगार्ड 39 मार्कावर लागलेला होता. NTDला जागा नव्हत्या गेल्या वर्षी. SEBC पाहूयात. 38 मार्कावर असणारा जनरलचा होता. SEBC फिमेल 35, SEBC स्पोर्ट्स पर्सन 26, SEBC प्रकल्पग्रस्त 32, SEBC एक्समॅन 25, SEBC होमगार्ड 39 मार्कावर लागलेला होता. पुढची कॅटेगरी पाहूयात, पण त्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर सोबतचा बेल आयकॉन दाबा, जेणेकरून लवकरात लवकर नवीन अपडेट्स तुमच्या समोर येत राहतील. या PDF टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध आहेत. डाउनलोड करायचे असल्यास टेलिग्राम चॅनलची लिंक पिन कॉमेंटमध्ये आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. EWS जनरल 26 मार्कावर आहे. EWS फिमेल 25, EWS स्पोर्ट्स पर्सन 26, भूकंपग्रस्त 28, एक्समॅन 26, होमगार्ड 26. अशा पद्धतीमध्ये मागच्या वर्षी ठाणे शहर पोलीस भरतीला EWSचा कट ऑफ लागलेला होता. पुढची कॅटेगरी OBC कॅटेगरी. OBC जनरल 38, OBC फिमेल 33, OBC स्पोर्ट्स पर्सन 26, OBC प्रकल्पग्रस्त 30, OBC भूकंपग्रस्त 27, OBC एक्समॅन 25, OBC होमगार्ड 37. तर अशा पद्धतीमध्ये या ठिकाणी जेव्हा 666 जागा होत्या, ज्यापैकी अशा पद्धतीमध्ये मैदानी चाचणीचा कट ऑफ लागलेला होता. मग यावेळेस जागा किती आहेत तर बघा, यावेळेसच्या जागा पहिले पाहून घ्या. यावेळेस मागच्या वेळेस पेक्षा -12 जागा झालेल्या आहेत, म्हणजे 666 वरून 654 जागा असणाऱ्या या ठिकाणी आहेत. याच्यामध्ये बदल एकच आहे, एकही जागा नव्हती. यावेळेस STला 51 जागा आहेत आणि NTDला 1 जागा आहे. मग या वर्षीचा कट ऑफ कसा लागू शकतो ते थोडंसं पाहूयात आपण. या ठिकाणी बघा, ही असणारी त्यांची ऑफिशियल असणारी PDF आहे, ज्याच्यामध्ये त्यांनी एकत्रित पूर्ण असणारे विद्यार्थ्याचे गुण टाकलेले आहेत, आणि त्या गुणावर जर काही आक्षेप असेल
तर 2/3/2026च्या सायंकाळच्या 6 वाजेपर्यंत त्या ठिकाणी तुम्हाला आक्षेप नोंदवायचा आहे. ही असणारी त्यांची ईमेल आयडी आहे. या ईमेल आयडीवर तुमच्या रजिस्टर्ड ईमेल आयडीवरून असणारा तुम्ही त्यांना मेल पाठवायचा आहे. तर या ठिकाणी आता जर तुम्ही यांचा गुणांचा तक्ता बघितला तर ह्याच्यामध्ये तुम्हाला 50 पैकी 50 गुणवाले किती विद्यार्थी आहेत, तर इथं तुम्ही पाहू शकता 76 असणारे विद्यार्थी आहेत. पण या 76 पैकी एक विशेष गोष्ट सांगतो तुम्हाला, फक्त आणि फक्त लगभग 4 ते 5 विद्यार्थी असणारे जनरल आहेत, म्हणजे जे रेग्युलर, म्हणजे ज्याला आपण त्या ठिकाणी सर्वसाधारणचे म्हणतो ते. कशावरून ओळखता येते तर बघा, मॅक्झिमम लोकांचे 50 मार्कवाल्याचे चेस नंबर हे असणारे शेवटचे आहेत. पण इथं बघा, हा 9088 असेल, त्याचबरोबर 8489 असेल, किंवा अजून एखादा इकडे वर पाहू, इथं बघा 3273 असेल. तर हे जे आहेत 3-4 लोकांचे जे त्या ठिकाणी टेस्ट नंबर आहेत, हेच फक्त असणारे त्या ठिकाणी अगोदरच्या काळातले आहेत, आणि बाकीचे सगळे शेवटचे आहेत. शेवटी एक तर एक्समॅन आणि महिला होत्या, त्यांच्यामुळं मॅक्झिमम जास्तीत जास्त याच्यात 4 लोक असणारे 50 पैकी 50 मार्कवाले आहेत. बाकी जे 50 मार्कवाले आहेत ते असणारे एक्समॅन किंवा महिला आहेत. जास्तीत जास्त एक्समॅन आहेत, महिला आहेत खूप कमी आहेत. तर याच्यावरून एक अंदाज काढायचा झाला तर तुम्ही इकडे चार्ट पाहिलेला आहे. या चार्टमध्ये तुम्ही पाहिलेलं होतं की जागा जे आहेत बघा, ओपन कॅटेगरीच्या जे जागा आहेत, ओपनला टोटल 174 जागा आहेत. आता याच्यामध्ये त्याचा मुद्दा असा आहे की यांनी इथं ना नाव आहे या लिस्टमध्ये, ना असणारं त्या ठिकाणी कोणती प्रवर्ग आहे, मेल आहे, फिमेल आहे, काहीही समजत नाही. मग याच्यावरून अंदाज काढणं थोडंसं कठीण आहे. पण एक अंदाज आहे, 1740 नंबर पर्यंतचे जर मार्क बघितले तुम्ही बघा, 1740 नंबरला जो कॅन्डिडेट आहे की नाही तो 42 मार्कवाला आहे. तुम्हाला इथं 1740 174 गुणिला 10 केलं तर 1740 येते, आणि 1740 नंबरला 42 मार्कवाला कॅन्डिडेट आहे. पण 42 वरच कट ऑफ लागेल का, तर असं होणार नाही. याच्यामध्ये त्या ठिकाणी माजी सैनिक पण आहेत, महिला पण आहेत. तर महिलाचा जो कट ऑफ आहे तो खाली येईल, बरोबर, हा 40 पर्यंत. त्याचबरोबर 41 यापैकी एक मुलांचा पण या ठिकाणी 41 वर असणारा बसेल. मुलांचा मात्र फिक्स बसू शकतो 41 वर, फक्त मुलीचा एखादी मार्क कमी जास्त होऊ शकतो. तर ओपन जनरलचा या ठिकाणी 41 मार्कावर लागेल. बाकी जे इतर कॅटेगरी जसं ओबीसी असेल, एसटी असेल, एससी असेल, किंवा इतर सर्व कॅटेगरी, ईडब्ल्यूएस, एससीबीसी, फक्त ईडब्ल्यूएस मध्ये गेल्या वर्षी जो कट ऑफ लागला होता 25-26 मार्कावर, याच्यामध्ये यावर्षी वाढ झालेली असेल. 25-26 वर काही लागणार नाही, 28-30 कडे हा कट ऑफ जाईल. बाकी सर्व कॅटेगरी मागच्या वेळेस जसा लागले होते त्याच्यामध्ये एखादी मार्काचा फरक, जास्तीत जास्त 2 मार्काचा फरक पडून तसाच कट ऑफ असणारा यावर्षी पण लागेल. तर एक माझा अंदाज होता. बाकी याच्यामध्ये बोलण्यासारखं काही, मागच्या वर्षीच्या पोलीस भरतीच्या कटापवरून आपल्याला अंदाज येऊन जातो की या ठिकाणी मागच्या वर्षी जसा लागलेला होता तसाच, फक्त थोड्याशा प्रमाणात बदल होऊ शकतो 1-2 मार्काचा. आलं लक्षात? तर एक्झॅक्ट कटऑफ आल्यावर मी तुमच्यासमोर व्हिडिओ घेऊन येईलच. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतचा बेल आयकॉन दाबा, टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या, जिथं तुम्हाला नवनवीन अपडेट्स लवकरात लवकर मिळत असतात. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद, टेक केअर.